हरिओम. आज बुधवार 29 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भगवंताचं होण्यास आपण निर्दोष असणं जरूर आहे. ऐकूया त्यांचे विचार. भगवंताचं समाधान आम्हाला न मिळण्याचं कारण, आम्ही ज्याचे आहोत तसे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही. प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असं आपल्याला वाटतं. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचा दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणं कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणं जरुरीच आहे. आणि ही उत्कंठा यावी तरी कशी? भगवंताचं होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणं आवश्यक आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावं. आपण खरोखर चांगले नाही असं आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणं जरूर आहे. जगात आपले वागणं हे असं असावं की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही घेता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचार विचाराचे इतकं पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचं का बरं होता येणार नाही? भगवंताचं झाल्यावर आम्हाला काळजीचं काय कारणच नाही. आहे काही कारण? कारण आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असं म्हणतो ना, आणि काळजी करतो. हे किती विपरीत आहे. ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातलं सर्व वैभव, धन दौलत ही आपली कर्तबगारी नसून ती रामाच्या इच्छेनं आली आहे असं आम्ही म्हटलं पाहिजे. माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. मग यासाठी मोठं वैराग्य पाहिजे असं नाही. खरोखर ते वैराग्य, त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणं यासारखं दुसरं वैराग्य कोणतंही नाही. ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा. ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणं हे पाप आहे आणि प्रपंच करणं हे पाप नाहीये. शक्य तितकं धर्माचं पालन करा. नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची दुगदुगी राहू द्या. इतकं नाम तुम्ही सांभाळा. या 3 गोष्टी तुम्ही सांभाळा. गोंदवलेला तुम्ही इतके मंडळी येता. मला संकोच असा वाटतो की इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता? काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही. आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.